नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 16 जुलै. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. भारतीय हॉकी खेळाडू धनराज पिल्ले यांचा जन्म 16 जुलै 1968 रोजी झाला. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार म्हणून त्यांनी दैदिप्यमान कारकीर्द घडवली. धनराज पिल्ले यांनी भारतीय हॉकी संघासाठी 4 ऑलिम्पिक स्पर्धा, 4 विश्वचषक आणि 4 आशियाई स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने 1998 मध्ये बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2003 मध्ये मलेशिया इथे झालेल्या हॉकी आशिया चषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं. धनराज पिल्ले यांना त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी 1999 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि 2000 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. धनराज पिल्ले यांनी आपल्या हॉकी कारकिर्दीत एकूण 339हून अधिक सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 170हून अधिक गोल त्यांनी केले आहेत. हा आकडा त्यांच्या कारकिर्दीची महानता दर्शवतो. धनराज पिल्ले यांनी भारतीय हॉकी संघाचं कर्णधारपदही भूषवलं आणि त्यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल त्यांचं कौतुकही झालं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघानं अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या. 16 जुलै 1856 रोजी हिंदू विधवा पुनर्विवाह कायद्यानुसार महिलांना पुनर्विवाह करण्याची कायदेशीर परवानगी मिळाली. हा कायदा 26 जुलै 1856 रोजी लागू करण्यात आला. त्याचा मसुदा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने तयार केला होता आणि 1857च्या उठावाच्या आधी लॉर्ड कनिंगने पास केला होता. या कायद्याअंतर्गत विधवांशी विवाह करणं अवैध ठरणार नाही अशी तरतूद होती. तसंच विधवा महिलांशी विवाह करणाऱ्या पुरुषांनाही या कायद्याअंतर्गत कायदेशीर संरक्षण दिलं जाणार होतं. या कायद्यानुसार विधवेला तिच्या पहिल्या लग्नापासून मिळालेला वारसा आणि हक्क मिळण्याचा अधिकार आहे. कायद्यात असंही म्हटलं होतं की पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना ते सर्व हक्क आणि वारसा मिळतील जे पहिल्यांदा लग्न करणाऱ्या स्त्रीला मिळतील. 16 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंग आपल्या 2 सहकाऱ्यांसह चंद्राच्या प्रवासाला निघाले. 20 जुलै 1969 रोजी त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवलं. चंद्रावर पाऊल ठेवणारे ते पहिले व्यक्ती होते असा दावा अमेरिकेने केला होता. नील आर्मस्ट्रॉंग सुमारे 2.5 तास चंद्राच्या पृष्ठभागावर राहिले. यावेळी त्यांनी तिथं अमेरिकन ध्वजही फडकवला. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून छायाचित्रही काढली. यानंतर त्यांनी पृष्ठभागावरील माती गोळा केली आणि 24 जुलै रोजी पृथ्वीवर परतले. नील आर्मस्ट्रॉंग आणि त्यांच्या इतर 2 साथीदारांना 1965 पासून चंद्रावर पाठवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं. तिन्ही अंतराळवीर अपोलो 11 या यानातून चंद्रावर पोहोचले. त्याच दिवशी सकाळी 9:32 अपोलो 11 यानाने अमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केलं. अपोलो 11ने 76 तासात 2,40,000 किलोमीटरहून अधिक अंतर कापलं होतं असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं. प्रत्यक्षात मात्र अमेरिकेच्या संपूर्ण मोहिमेवर नंतरच्या काळात प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. 16 जुलै 1945 रोजी जगातील पहिली अणुचाचणी घेण्यात आली. ही चाचणी अमेरिकेने केली होती. 28 ऑक्टोबर 1942 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी मॅनहॅटन प्रकल्पाला मान्यता दिली. अण्वस्त्र बनवणं हा प्रकल्पाचा उद्देश होता. खरं तर जर्मनी छुप्या पद्धतीने अण्वस्त्र बनवत असल्याची भीती अमेरिकेला वाटत होती. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी 6,000हून अधिक शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांची टीम अण्वस्त्र बनवण्याच्या कामात गुंतवली आणि या संपूर्ण प्रकल्पाला प्रोजेक्ट मॅनहॅटन असं नाव देण्यात आलं. या प्रकल्पाचं नेतृत्व शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर करत होते. त्यांना फादर ऑफ ॲटॉमिक बॉम्ब असंही म्हटलं जातं. अणुबॉम्ब बनवल्यानंतर 12 जुलै 1945 रोजी बॉम्बचे वेगवेगळे भाग लष्कराच्या वाहनातून शहरापासून दूर वालुकामय ठिकाणी नेण्यात आले. 16 जुलै 1945 रोजी पहाटे 5:30 वाजता एक अतिशय प्रचंड मोठा विस्फोट झाला. चाचणीच्या ठिकाणी 300 मीटर रुंद असा खड्डा तयार झाला आणि त्यातून 21 किलो टन ऊर्जा निर्माण झाली. अमेरिकेसाठी ही मोठी उपलब्धी होती. त्याच वेळी या अणुचाचणीनंतरच पुढच्या महिन्यात अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला. 16 जुलै 1979 रोजी सद्दाम हुसेन इराकचे 5वे राष्ट्राध्यक्ष बनले. सद्दाम हुसेनला जग हुकुमशहा म्हणून ओळखतं. एक हुकुमशहा ज्याने प्रचंड नरसंहार घडवला. सद्दाम हुसेन याचा जन्म 28 एप्रिल 1937 रोजी इराकची राजधानी बगदाद इथं झाला.
सद्दाम हुसेन यांनी 1968 साली इराकमध्ये झालेल्या लष्करी उठावात प्रमुख भूमिका बजावली, ज्यानं त्यांचा पक्ष सत्तेवर आणला. सद्दाम हुसेन जुलै 1979 ते एप्रिल 2003 पर्यंत इराकमध्ये सत्तेवर होता. सत्ता काबीज केल्यानंतर सद्दामने सर्वप्रथम शिया आणि कुर्दाविरुद्ध मोहीम सुरू केली. इराकमध्ये सद्दामच्या सुरक्षा दलांनी सुमारे 2.5 लाख लोकांना ठार केलं असं म्हटलं जातं. एवढेच नाही तर सद्दामच्या इराण आणि कुवेतवरील हल्ल्यामुळे हजारो लोक मारले गेले. सद्दाम हुसेनला 5 नोव्हेंबर 2006 रोजी इराकी न्यायालयाने 1982 मध्ये दुजैलमध्ये 148 लोकांच्या हत्याकांडासाठी दोषी ठरवलं आणि त्यानंतर 30 डिसेंबर 2006 रोजी सद्दाम हुसेनला फाशी देण्यात आली. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.